जय शिवराय. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये कशावरून वाद होईल हे अजिबात सांगता येत नाही. आणि वाद व्हायला काही कारण असावं असं काही नाही. ज्याला तो वाद करायचा तो काही कुरापती काढतो आणि तो वाद तयार करतो. आता झालंय असं की माझ्या हातामध्ये पुस्तक आहे, शिवाजी कोण होता. आता खरं तर आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे. हे पुस्तक जवळपास ह्याची पहिली आवृत्ती 1988 साली आलेली आहे मित्रांनो. आणि त्यावेळेस त्याच्या 1000 प्रती छापल्या गेल्या त्यावेळेस. आणि आत्तापर्यंत हे पुस्तक छापलं जात आहे. खरं तर हे पुढील पुस्तक हे त्याचे प्रकाशक लोक छापतायत. आत्ता कॉम्रेड गोविंद पानसरे सध्या इथं हयात नाही आहेत आणि 2026 मध्ये वाद तयार होतोय. परवा मी एका आमदार महोदयाची क्लिप ऐकू लागलो आणि ती क्लिप ऐकली आणि तळपायाच्या मस्तकाला गेली. खरं तर हे 70 पानाचं पुस्तक आहे. वाचायला फक्त 1 तासभर लागतो. त्याने जर 1 तासभर हे पुस्तक वाचलं असतं तरी तो वाद झाला नसता. परंतु वाद जर मुद्दामून करायचा असेल तर त्याला काही कोणी सांगू शकत नाही. आमदार महोदयांनी जे काही चुकीचं वर्तन केलं आहे, लेखक या नात्याने मी जाहीर निषेध करतो. खरं तर आम्ही लेखक समाजातला अभ्यास करतो. कुठेतरी साहित्य पाठीमागं राहावं यासाठी दिवस रात्र मेहनत करून अभ्यास करून एखादं साहित्य कृती तयार करतो. आणि ती साहित्य कृती समाजाला आरसा दाखवणारी असते, समाज परिवर्तन घडवणारी असते. नवीन युवकांचा आदर्श त्यातून विद्यार्थी घडत असतात. आणि समाज घडावा ह्या हेतूने ही पुस्तक साहित्य कृती लिहिलेली असते. लेखक राहतात, लेखक जातात, परंतु त्यांनी जन्माला घातलेलं अपत्य म्हणजे त्यांचं पुस्तक मात्र जिवंत राहतं, कायम जिवंत राहतं. आणि असाच कॉम्रेड गोविंद पानसरे साहेबांनी लिहिलेलं पुस्तक आजही आपला जिवंत आपला पाहायला मिळतं. खऱ्या अर्थाने या पुस्तकाच्या माध्यमातून लेखक सुद्धा जिवंत झालेत असं म्हणला हरकत नाही आणि जिवंत राहतात. यामध्ये कुठेही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं काही लिहिलेलं नाहीये बाबा. अगदी साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं काम या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक घराघरात पोहोचलं पाहिजे आणि त्यासाठी मित्रांनो हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. मला खरं तर हे पुस्तक